मित्रांनो, शुभ सकाळ. चालू आहे माझं एक म्हणलं स्वयंपाक आधी करून घ्यावं. पण कसं आहे माहिती का, विचार करत माझ्या मनात काय आलं, नेमकं घडलं कशामुळं, एवढं कशामुळं झालं त्याचाच मला प्रश्न पडला होता. पण हे घडण्याच्या मागं पण एक कारण आहे. कसं आहे माहिती आहे का, समाजात वावरताना कोण चांगलं बोलतं, कोण वाईट बोलतं, कुणाचा विचार वेगळं, कुणाचा विचार वेगळा असते. तर मग त्यात मला एक जण कसं असते दिवस काय तर वेगळं सांगणारे, कान भरणारे असते ती. मग ती काय झालं, त्यातनं मला एक जण म्हणलं, तुम्ही एवढं थोडं म्हणजे पिकवताय, एवढं थोडं राहणार तुम्हाला म्हणल्यावर असं काय तर सांगितलं मला. त्यामुळं मी पण त्या बहकावात गेली. माझं पण तिथं चुकलं, मी जरा दुसऱ्याला ऐकायला नव्हतं. पण मला ती कसं कळून चुकलं बघा, आज जेव्हा ताईच्या लेकरा वेळ आली, कारण ती वेळ माझ्यावरनं अगोदर येऊन गेली ती. त्यांनी आता जरी अनुभवलं असलं तरी मी अगोदर अनुभवलं होतं. त्यामुळं मला जरा कुठेतरी विश्वास पटला. मला वाटलं काय जाऊ दे, या असं काहीच उपयोग नाही, असं राहण्यात जगण्यात आणि एकामेकाला भांडण्यात ती रुसून फुगून बसण्यात काहीच अर्थ नाही त्याला. मला वाईट वाटायला लागलं म्हणून मी कुठं तर नमतापणा घेतला. जाऊ दे म्हणलं, आज मी लहान आहे, जेव्हा मी समजूनच म्हणजे मी आलेच दाडापणा करून काहीच उपयोग नाही. मग मी असं चांगलं वागायचं ठरवलंय आता. आणि बऱ्याचशा ताईंनी मला चांगले कमेंट केले, त्या थँक्यू. आणि मला जाणीव करून दिली, जेणेकरून मला तुमच्या कमेंटद्वारे अगोदरच्या कळून चुकलं की मी कुठं तर खरंच वाईट आहे. त्यामुळं तुमचं पण मनापासून आभार बरं का, कारण तुम्ही जरा मला कुठं तर चांगल्या वळणाला नेऊन सोडलं. मी कुठं तर आज चांगलं वागायला लागले, कुणाकडनं लक्ष देता माझ्या परपंचाचं बघायला लागले, ह्याच्यातून मला आनंद आहे, भारी वाटतं. आणि कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळेस मी वाईट वागत होती त्यावेळेस माझं डोकं असं जड जड वाटायचं, मला असं फ्रीली वाटत नव्हतं, कशात आनंद वाटायचा नाही, सारखी चिडचिड चिडचिड. मग घरात लक्ष लागायचं नाही, कुठं परपंचात लक्ष लागत नाही, होतं तसं. ज्यावेळेस चुकीचं आपण काहीतरी करायचं तो तसं होतं. आज जरा कुठं मन मोकळे, एवढं भारी वाटतंय ना, सगळं पुढचं नियोजन आहे, असं काहीतरी करायचं, घट ती बसवायचं ती वेगळंच असं. आणि काय माहितीये का, मला पण वाटतं भांडणं होणी कुठं तर मला समजून, आमच्या जावाजावाचं म्हणजे वेगळंच नातं होतं. आम्ही आता मी ह्याच्या अगोदर पण तुम्हाला म्हणले, कुठला कार्यक्रम ताई मला घेतल्याशिवाय करत नव्हत्या. पण आमच्या अशा वागण्यानं दुरावा निर्माण होत गेला. मग ताई मला बोलवायच्या बंद झाल्या. आणि त्यात मला पण कसं वाटायचं, मला त्यांनी बोलवावं ही अपेक्षा मी ठेवली होती. त्यांनी जरा रागाच्या जिटीत बोलून गेल्या, मग माझ्याकडनं तिनं कशालाच अपेक्षा करणार नाही त्या, कारण त्यांना ती माझं वागणं ती चुकीचं वाटत होतं. ती म्हणत होत्या तू दुसऱ्यांचं ऐकून घराचा पेट करते या. त्यावेळेस मला कळलं नाही, कारण ती मी त्या ह्याच्यात होती, ती विचारच माझं वेगळंच होतं. त्यावेळेस ते मला कळलं नाही. पण वाईट वाटतं आता एक एक ऐकलं. तसं काय नाही बरं का, मी पण त्यांना आता बोलून बघणार आहे, म्हणजे मी चुकली म्हणणार आहे. पण ती ऐकते त्या का नाही ती माझा पुढचा प्रश्न आहे बरं का. मला पण माहित नाही ती काय बोलतेल्या, काय रिएक्शन करतेल्या, ती काय माहित नाही बघा. पण बघू, मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ससाना बोलून दाखवावं आतल्या आत. मग त्यांना पण कळायला नाही, माझे गैरसमज अजून वाढत जाते. बघायचं काय म्हणते त्या काय नाही. आणि कसं आहे आता बाई पाऊस चालू झाला सकाळ सकाळी, तरी उशीर झालाय बरं का. मला काय होतं, रानात जाऊन कणसं आणायची होती भाजून, परत आता झालं उपास चालू होते, तर त्यामुळे आपल्याला दुसरं काय खाता येणार नाही म्हणून म्हणलं होतं. आणि मला भाजलेलं कणीस एवढं आवडतं ना, आम्ही खरंच आता ती विषय निघला म्हणून बरं का, ही मागच्या आता पाठीमागचं पीक होतं त्यावेळेस ना मी आणि ताईनं स्वतः कणसं भाजून खाल्ली होती. वेगळंच होतं होती. काय काय क्षण असायचं ना तिने माझ्या बरोबर घालवलेलं किंवा मी त्यांच्या बरोबर घालवलेलं अजून आठवत येतं मला. त्यावेळेस आम्ही कसं होतो आता काय झालं ह्याच्यावर पण आम्हाला वाईट वाटतं. तरी बघणार आहे, विचार करणार आहे. खरंच बघा असंच वाटायचं काय तर चांगलं करते मी, पण त्या चांगल्यातच वाईटपणा होता ती मला कळून चुकला. म्हणजे परत मला वाटलं नाही ना हे असं वाढत जाईल की एवढं होईल. तरी ह्यांनी मला सांगण्याचा प्रयत्न केला, अगं काहीतरी असतं ते मोठे त्या तू त्यांचं ऐकून घ्यायचा. पण त्या टायमाला माझी कॅपॅसिटी नव्हती ना ऐकून घ्यायची. आता वाटायला लागलं त्या टायमिंगला मी जरा थोडं
असल्या तर मी थोडं समजून घ्यायला पाहिजे होतं, ऐकायला पाहिजे होतं. नेमकं त्या काय म्हणते त्याच्या अगोदर पण त्यांनी मला तसं समजून सांगितलं या. आणि त्यात आजच्या मामा नसल्यामुळं आमच्यात मोठं म्हणलं तरी ते असायचं बरं का. आमची 2 घरं एवढी, पण कसं आहे आम्हाला चांगलं वाईट सांगणार कोण नाही. आणि जी सांगणार होती त्यांच्याशी मी वाईट वाढली, त्यामुळं ती अशा गोष्टी घडत गेल्या. आता त्या पुरीला पण जीव लावत होत्या दिसतं मला वाटतं जीव, पण कसं आहे त्या टायमिंगला मी जरा त्यांना जास्त बोलून गेली. तसं काय असं कुणाबरोबरच होती बरं का. जरी काय गैरसमज असेल तर एकमेकांबरोबर शेअर करा, माझं एवढं सांगणार. कारण एवढ्या आम्ही चांगल्या आम्ही जावा नसून आमचं त्या जावांच्या पलीकडचं एक नातं होतं. एक कसं 2 नाती होते, मैत्रिणीचं पण नातं होतं आणि बहिणीचं पण होतं. कुठं जाऊ द्या, कुठं पण जाऊ द्या, सारखं सगळं असायचं. एवढं भारी वाटायचं ना. आता जरा माझ्यावर नारळ खायचेच त्या बघू म्हणवायचा प्रयत्न तर मी करणार आहे. ये लागल्यास पावसानं काय आहे तुम्हाला माझा आवाज तुमच्यापर्यंत येते का नाही काय माहीत. कामाची भरपूर आहे ती. आपलं मोरगासाचं तर पुढं चाललं या. आता काय इलाज नाही. आणि पावसाच्या निसर्गाच्या पुढं ही कसं आहे तर आपल्याला निसर्गाची देण आहे. पावसाला काय आपण थांबवू शकत नाही. पाऊस येतोय म्हणजे त्याचं काम ती करतोय. आणि ह्या वेळेस ना पावसामुळं पाण्याची कमतरता जाणवणार नाही, त्यामुळं पिकं पण चांगली येते. पाऊस ही गरजेचंच आहे. कुठं नुकसान होतंय, कुठं जास्त पूर आले तर. पण कसं आहे याला थांबवू शकत ना आपण, ती चालूच राहणार, त्याचं काम ती करतोय. आणि स्वयंपाक बनवायचा अजून मला जरा उशीर झाला यार. मला पण ती कळलं, पण बाकीची थोडी जास्त कामं होती ती आधी उरकली आणि आता स्वयंपाक करायला लागली. ह्यांची गडबड उठली या पण दिसणं उरत म्हणून. आणि लाईटीचं काय खरं नसतंय. एकदा लाईट गेली सहसा लवकर येत नाही. पावसानं लाईटी काय थांबत नाही त्या. मग काय करावं लागल, चूल पेटवावं लागल, चुलीवर स्वयंपाक करावं लागल. चुलीवर स्वयंपाक म्हणलं ना. आणि आता बहिणीसनी माझ्या मी खोटं बोलत नाही, लई दिवस झालं बरंचसं वेळ म्हणजे वळून गेला. आजच्या मामा होती त्यावेळेस मी चुलीवर स्वयंपाक करत होते, कारण माणसं जास्त होती. मामा त्या होत्या, परत मग 2-4 माणसं आली, त्यांचा स्वयंपाक 2-3 येतच होती. कारण आजारी माणूस म्हणल्यावर बघायला माणसं येत होती. आणि ती काय माणसं असायची, आजच्या मामा असायची, आम्ही दोघं असायचो. त्यामुळं ना चुलीवर स्वयंपाक बनवाच लागायचा. पण आता कसं आहे येऊन जाणं आम्ही दोघं असतो, त्यामुळं सहसा मी शेगडीवर स्वयंपाक करते. शेगडीवर स्वयंपाक केला की मग किती दोघाला किती लागते मग तेवढंच करून आवरून आपलं चटकीनं. पण लाईट गेल्यावर ना माझी एवढी अपदा होती ना, गॅस पण नाही. त्यांना किती महाग लागली गॅस ती आणा म्हणून. गॅस काय आणा नसली आणताय का बा? नाही हा कसं आहे नवीन आहे लगेच नाही असतं तोंडात. मला म्हणते आता जरा शिक चुलीवर करायला, पण चुली पण करायला काय आपण नवीन नाही केलेलं आहे मी. पण कसं आहे आता एवढे दिवस जाय ना ग, पण पावसानं ओलं जाण ते असतं त्यामुळं धूर जास्त त्रास होतो ना डोळ्याला ते. त्यामुळं मला नकोच वाटतं ती करायला. जर सहसा लाईट गेली तर बाय चान्स मला करावं लागतं. मी करते पण चुलीवर, करत नाही असं नाही. पण गॅस असलेलं एवढं राहतं. जरी लाईट नसली तर आपल्याला पटकीनं गॅसवर करता येतं. आता आपण दोघं आहे म्हणून, आणि उद्या 4 माणसं आल्यावर, कोण पाहुणे रावळे आल्यावर त्यांना काय करायचं? थांबा म्हणायचं काय चुली होत तर होय. चुलीवला स्वयंपाक चांगला लागतो ग. लागतो की, पण त्याला जळण ते आणून द्यायला पाहिजे की तुम्ही. तुम्ही बसा की निवांत. मी सरपंच किती सरळ बोलती तरी अशा आडवे लावते ती. मग माझं पण कुठं तर संयम सुटतो. मग मी पण मग त्याला आडवं लावत बसते. मग मला पण वाटतं ना मी चांगलं बोलते तर मला पण चांगलं यावं. हे काय नाही उलट वेगळंच जातं होत. बरं ती जाऊ द्या. तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा. कुणी दसरा काढायचा आहे, मी दसरा काढायचा चालू केला असेल. किती अडचणी येते ह्या पावसामुळं, कपडे ती वाळत नाही ती मोठी. तर करा शेअर माझ्याबरोबर तुम्ही पण, आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.